नमस्कार. विनायक मनकेच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्यासोबत दळवी मॅडम आहेत. त्यांचं एक 5 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं होतं पाठीच्या मणक्याचं. ते घसरून पडले होते त्यांच्या अंगणामध्ये आणि त्यांना कम्प्लिटली दोन महिने बेड रेस्ट सांगितली होती. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ऑपरेशनच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि ऑपरेशनच्या नंतर आता त्यांना कसं वाटत आहे. बोला मॅडम, आपलं नाव? माझं नाव रोहिणी दळवी आहे. मोठ्याने मी बोला. कोलारची आहे. मला 2 महिने पाटील डॉक्टरने बेड रेस्ट सांगितलं होतं रात्याच्या. काही मला फरक पडलाच नाही. माझ्या पाठीत वेदना होतच होत्या. मग मी इथे आले विनायक हॉस्पिटलला. मला आमच्या पाहुण्यांनी सांगितलं का छान दवाखाना आहे, जाऊन बघा तुम्ही. मग मी इथे आल्यावर सरांनी मला सांगितलं का ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, ऑपरेशन तर करावंच लागेल. मग ऑपरेशन केलं. मला दुसऱ्याच दिवशी त्यांनी चालायला लावलं आणि दुसऱ्या दिवशी जिने पण उतरायला लावले. आणि आता मी सर्व काम करते, स्वयंपाक करते, भांडे धुते, झाडून घेते. मला कुठलाही त्रास नाही. 2 किलोमीटर मी रोज फिरते ऑपरेशन झाल्यापासून. ऑपरेशनच्या अगोदर तुम्ही किती वेळ चालू शकत होते मॅडम? मी 10-15 मिनटं असं फक्त बाथरूमला जाण्यापुरतीच चालायची मी. त्याच्यानंतर मी सारखी बेड रेस्ट घेतलं, म्हणजे उठतच नव्हते मी. आणि आता ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळ चालू शकता? मी आता 2.5 किलोमीटर रोज सकाळी चालते आणि घरातली कामं पण करते, स्वयंपाक करते, भांडे पण धुते आणि झाडून पण घेते. म्हणजे वागताना वगैरे तुम्हाला काही त्रास होत नाही? नाही, मला आता काही कुठलाच त्रास नाही. सरांनी म्हणजे तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी दिली होती की तुम्ही चालायला लागणार व्यवस्थित? हो, बरोबर दिली होती सरांनी. मनामध्ये काय भीती होती तुमच्या याच्या अगोदर? अगोदर म्हणजे असे गावाकडले कोल्हारचे आम्ही तिथले लोक काही सांगायचे ऑपरेशन झाल्यावर ते सक्सेस होत नाही का, चालता पण येत नाही बुवा, असं सांगायचे. खूप भीती वाटायची. पण सरांनी मला खूप समजून सांगितलं आणि मी ऑपरेशनला मग तयार झाले. मग मनामध्ये आता कुठल्याच प्रकारची भीती नाही? आता नाही, आता कुठल्याच प्रकारची भीती नाही, कारण मला काही वेदनाच होत नाही ना, त्याच्यामुळे कुठलेच काही वेदना. तुम्ही जे घरगुती तुमचे रोजचे काम आहे ते व्यवस्थित करू शकता बिना त्रासाचे? हो, मी व्यवस्थित करते. कुठलंच मला अडचण येत नाही कामाला. बरोबर. आणि इकडे आपले सगळे नवीन पेशंट आलेले आहेत, त्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? काही नाही, म्हणजे खूप जास्त दुखणं वाढण्यापेक्षा तुम्ही आज ऑपरेशन केलं तर आपल्याच चांगलं आहे बाबा. मी तर 2 महिने बेड रेस्ट घेऊन अखेर सरांनी मला ऑपरेशन सांगितलं, मला बरं वाटलं. तर खूपच वेळ घालू नये, करून घ्यावा. सर जर म्हटले ऑपरेशन करा तर करून घ्यायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आपल्याकडे मणक्याच्या ऑपरेशनची पूर्णपणे गॅरंटी दिली जाते. बाकी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या पेशंटची गॅरंटी दिली जात नाही. कारण मणक्याच्या ऑपरेशननंतर असं सांगतात की तुम्हाला पॅरालिसिस होईल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होतात असं सांगतात सगळे. पण आपल्याकडे विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे गॅरंटी दिली जाते मणक्याच्या पेशंटच्या ऑपरेशननंतर की ते 1 तासात आपले पेशंट OTमधून चालत बाहेर येतात. आणि ऑपरेशन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी गणपती बसलेला होता, गणपती पुढे मी फुगडे पण खेळले दुसऱ्याच दिवशी. म्हणजे काही त्रास नाही आहे. आपल्या मनामध्ये काही भीती जरी असेल तरी यांच्याकडे बघून आपल्या मनातली भीती गेली असेल असं म्हणजे विश्वास आहे माझा. मॅडम धन्यवाद, तुम्ही इकडे आले, तुमचं मनोगत सांगितलं आम्हाला. धन्यवाद.